12वी झालं की विद्यार्थ्यांच्या खरं तर पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे 12वी नंतर करायचं काय। तर या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून TV9 मराठीनं पुण्यातल्या सेंट्रल पार्कमध्ये आपण पाहतो की एज्युकेशन एक्सपोचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे आणि या एज्युकेशन एक्सपोमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत त्याचबरोबर पुढच्या फील्डला ॲडमिशन नक्की कोणत्या साईडला घ्यायचं किंवा पुढे नक्की काय होणार याची खरं तर एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता असते की पुढे नक्की आपण करणार काय। तर यासाठी TV9 मराठीनं हा उपक्रम म्हणून एज्युकेशन एक्सपोचं जे आहे ते आयोजन केलेलं आहे। वेगवेगळ्या नामांकित आपण पाहतो की महाविद्यालयाचे स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनची माहिती असेल त्याचबरोबर पुढच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती जी आहे ती दिली जाते। इथं आल्यानंतर करिअर काउन्सिलिंग जे आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात येतं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं जाते की पुढची तुमची नक्की दिशा कोणती असेल किंवा विद्यार्थी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित माहिती जी आहे ती या स्टॉलच्या माध्यमातून दिली जाते। गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातल्या सेंट्रल पार्कमध्ये हा TV9 मराठीनं जो उपक्रम आयोजित केलेला आहे या उपक्रमाला पुणे शहर त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी जे आहेत ते स्टॉलला भेट देत आहेत, त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते जाणून घेतात आणि भविष्यात नक्की करायचं काय हा खरं तर प्रश्न जो विद्यार्थ्यांसमोर असतो त्याचं उत्तर जे आहे ते या एज्युकेशन एक्सपोमध्ये विद्यार्थ्यांना मिळते। आपण पाहतोय की नामांकित वेगवेगळ्या कंपन्या मग इंजिनिअरिंग फील्ड असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या फील्डमध्ये जे विद्यार्थी करिअर करू इच्छितात अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही TV9 मराठीनं संधी जी आहे ती उपलब्ध केलेली आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या पुढचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते मिळत आहेत आणि TV9 मराठीनं जो एज्युकेशन एक्सपो आयोजित केलेला आहे या एक्सपोला अनेक जणांनी भेट दिलेली आहे। मात्र विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न या एज्युकेशन एक्सपोच्या निमित्तानं सुटत आहेत आणि वेगवेगळ्या फील्डची माहिती जी आहे ती इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांना होतीये आणि गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या एज्युकेशन एक्सपोला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरोसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।